नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण जर पाहिलं संतोष देशमुख प्रकरणामध्ये आजपर्यंत वेगवेगळे वळण हे आलेले आहेत। मात्र आता संतोष देशमुख प्रकरणामध्ये एक मुख्य वळण आलं म्हणायला हरकत नाही। आणि याचं कारण म्हणजे संतोष देशमुख प्रकरण जे काही लढत होते वकील, त्यांचं नाव म्हणजे उज्ज्वल निकम। सर्व तऱ्हेतून एक मागणी होत होती, स्वतः देशमुख परिवाराकडून मागणी होत होती की उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी या प्रकरणामध्ये। आणि उज्ज्वल निकम आल्यानंतर या प्रकरणामध्ये लवकरात लवकर चौकशी होईल, लवकरात लवकर हे प्रकरण मार्गास लागेल आणि आरोपींना योग्य ती शिक्षा किंवा योग्यता संतोष देशमुखाच्या परिवाराला न्याय मिळेल, अशा प्रकारची मागणी होती। मात्र आता उज्ज्वल निकम यांची नेमणूक ही राज्यसभेवर खासदार म्हणून करण्यात आलेली आहे, यांची निवड ही झालेली आहे। आणि आता या सगळ्यामध्ये संतोष देशमुख प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम हे राहतील की नाही, संतोष देशमुख प्रकरणाची केस हे वकील लढणार आहेत का नाही, अशा प्रकारचा प्रश्न आता बऱ्याच लोकांमध्ये निर्माण झालेला आहे। आणि याचं कारण म्हणजे जी काही गोष्ट आता घडलेली आहे, उज्ज्वल निकम खासदार बनलेले आहेत हे आहे। आणि आता हे होऊ शकतं का, संतोष देशमुख प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम राहू शकतात का, हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मित्रांनो, आपण जर पाहिलं, उज्ज्वल निकम यांनी खासदारकीची निवडणूक ही लढवलेली होती। खासदारकीची निवडणूक ज्यावेळेस लढवली होती त्यावेळेस मात्र बीजेपीकडूनच लढवली होती। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं, निवडणूक लागली, निवडणुकीमध्ये प्रचार जोमात चालला, काही लोकांनी त्यांच्यावर टीका करण्याचा सुद्धा प्रयत्न केला। आणि या सगळ्यामध्ये उज्ज्वल निकम पडले, उज्ज्वल निकमांनी खासदारकीची निवडणूक ही हारली। आणि यानंतर आता उज्ज्वल निकमांना काहीतरी बीजेपीनं वादा केलेला असेल, देवेंद्र फडणवीसांनी काहीतरी सांगितलेले असेल की उज्ज्वल निकम साहेब, तुम्ही आमच्या पक्षाकडून उभा राहा, तुम्हाला राज्यसभेवर जरी तुम्ही आता पडला तरी आम्ही राज्यसभेवर का होईना पण तुम्हाला घेऊ, अशा प्रकारचं उज्ज्वल निकम यांना सांगितलं असावं। आणि या कारणामुळे उज्ज्वल निकमांना आता गृहमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली, अमित शहाची भेट घेतली, त्यानंतर आशिष शेलार यांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा याच्यामध्ये मानला जातोय। कारण आपण जर पाहिलं, आता महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि या सगळ्या गोष्टीमधून उज्ज्वल निकमांना कुठंतरी वादा किंवा उज्ज्वल निकमांना कुठंतरी घेण्याचं, त्यांचं पुनर्वसन करण्याचं, बोलल्याचं चर्चा चालू आहे। मात्र यामध्ये आता असा काही वर्ग आहे, असे काही लोक आहेत की ते जे बोलतायत की उज्ज्वल निकम आता जर या प्रकरणातून बाहेर पडले तर या प्रकरणामध्ये कुठेही काही राहणार नाही आणि संतोष देशमुख प्रकरण एक प्रकारे बंद होईल, अशा प्रकारची काही लोकांचं म्हणणं आहे। आणि हे सोशल मीडियावर आता दिसून येत आहे। ज्यावेळेस पासून उज्ज्वल निकम यांची खासदार म्हणून नेमणूक झालेली आहे त्यावेळेस पासून एक बोलणं चालू आहे, सामान्यामध्ये चर्चा चालू आहे की संतोष देशमुख प्रकरणाला कुठंतरी बंद करण्यासाठी किंवा संतोष देशमुख प्रकरणामध्ये जे काही आरोपी आहेत त्यांना निर्दोष सुटका होण्यासाठी हे सगळं चालू आहे, अशा प्रकारचे काही लोकांकडून बोलण्यात येत आहे। मात्र उज्ज्वल निकम असतील किंवा आपण जर पाहिलं काँग्रेसचे मनोज सिंघवी असतील, या सगळ्या वकिलांमध्ये सरकार वकिलाचं ते काम करत होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये शिरले, त्यानंतर आपला त्यांनी जो काही वकिली पेशा होता तो रिझ्यूम केला आणि त्यानंतर हे सगळं घडल्यानंतर पुन्हा परत त्या वकिली पेशामध्ये घुसले, अशा प्रकारचं त्यांचं हे सगळं रुटीन असतं। मात्र जर आपण जर पाहिलं तर आता होऊ शकतं का, संतोष देशमुख प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम हे केस लढू शकतात का, जर ते खासदार असतील आता तर ते केस लढू शकतील का, तर याच्यामध्ये उज्ज्वल निकम आता कुठेही केस लढू शकणार नाही आहेत। आपण जर नियम जर पाहिले तर नियमानुसार उज्ज्वल निकम हे आता त्या केसमध्ये राहणार नाहीत, कारण त्यांची नेमणूक ही खासदार म्हणून झालेली आहे। मग त्यांना आता फक्त खासदारकीच करता येईल। आता त्यांचं वकिली ही जोपर्यंत ते खासदार आहेत तोपर्यंत त्यांना रिझ्यूम करावे लागेल, थांबवावी लागेल। त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं, यामध्ये संतोष देशमुख प्रकरणामध्ये कोणते वकील येतात। वकील जर आपण पाहिलं तर याच्यापेक्षाही बडे वकील हे महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशामध्ये आहेत। आणि त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणामध्ये उज्ज्वल निकमांचा जर आपण हात पाहिला किंवा आपण जर पाहिलं तर उज्ज्वल निकम असते किंवा आजपर्यंत त्यांनी जो काही अभ्यास केलेला आहे, कोर्टापुढे जो काही युक्तिवाद केलेला आहे तो मात्र आता अधुरा राहणार आहे। आणि जे काही नवीन वकील येतील त्यांना मात्र आता सुरुवातीपासून हे चालू करावं लागणार आहे। आणि अशीच केस वाढणार आहे का तिथून परत जिथं उज्ज्वल निकम यांनी थांबवलेलं आहे तिथून पुढे पळणार आहे का, अशा प्रकारचं सुद्धा आता चर्चेला जात आहे।
मित्रांनो, तुमचं म्हणणं काय या सगळ्या गोष्टीवर, उज्ज्वल निकमांच्या खासदारकी निवडणुकीवर, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.